नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। माझ्या मित्रासोबत घडलेला हा अनुभव आहे। आज कामावरून निघायला भलताच उशीर झाला आणि आज अमावस्या असल्यामुळे आईने लवकर यायला सांगितले होते। या सर्व गोष्टीवर तसा माझा विश्वास नाही, पण मी आईला लवकर येतो असं बोललो होतो। ते सर्व आठवून मी पटकन डेस्कवरचं सर्व आवरून ऑफिसमधून बाहेर पडलो आणि पार्किंगमध्ये आलो। माझ्या बाईकला किक मारून मी लगोलग निघालो। नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत चांगलाच गारवा पसरला होता। त्या वातावरणात मस्त गाणे गुणगुणत मी बाईक चालवत होतो। थोड्याच वेळात पुन्हा पावसाला सुरुवात झाली, म्हणून मी आडोसा बघून थांबलो। अरे यार, रेनकोट पण आणायचं विसरलो। आता पाऊस थांबेपर्यंत वाट बघावी लागेल। पूर्ण रस्त्यावर नजर टाकली तर साधं चिटपाखरूही आजूबाजूला दिसत नव्हतं। मोकळाच रस्ता आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते आणि वरून पडणारा धोधो पाऊस एवढंच माझ्या मनात धडकी भरवायला पुरेसं होतं। मनातील भीती घालवण्यासाठी मी आजूबाजूचं निरीक्षण करायला लागलो, तर माझ्यापासून थोड्याच अंतरावर एक माणूस अंग आकसून झोपलेला होता। मी मगाशी आलो तेव्हा तर इथे कोणीच नव्हतं। मग हा माणूस अचानक आला कुठून? मीच नीट पाहिलं नसेल, म्हणून मी मनात आलेले विचार झटकले आणि पाऊस कमी व्हायची वाट बघू लागलो। थोड्याच वेळात मला असं वाटू लागलं की माझ्या मागे कुणीतरी आहे। मी हळूच मागे वळून पाहिलं तर मागे कुणीही नव्हतं। भास झाला असेल असं समजून मी पुन्हा माघारी फिरलो, तर माझ्यापासून काही अंतरावरच मला एक सावली दिसली। मी जरा नीट निरखून पाहायचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे नीट दिसलं नाही, म्हणून मी एक हाक मारली, कोण आहे तिकडे? पण समोरून काहीही प्रतिसाद आला नाही, म्हणून मी परत एकदा आवाज दिला, तर पुन्हा तसंच झालं। समोरून काहीही रिप्लाय येत नव्हता। मी फोनमध्ये टाइम बघितला तर 12:30 वाजून गेले होते आणि आता पावसानेही उसंत घेतली होती। परत पाऊस सुरू होण्याआधी आपण घरी पोहोचलं पाहिजे। जवळच पार्क केलेल्या माझ्या बाईकवर बसून लगोलग निघालो। काही वेळ गेला असेल आणि मला माझ्या मागे कुणीतरी बसलंय असं जाणवू लागलं। नुसत्या विचारानेच अंगावर सरसरून काटा आला। मी तिरक्या नजरेने साईड मिररमधून बघण्याचा प्रयत्न केला आणि मला धडकीच भरली। माझ्या मागे एक माणूस बसलेला होता। त्याचं डोकं फुटून रक्ताची धार लागलेली होती। त्याचा एक डोळा बाहेर येऊन लटकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर जागोजागी जखमा झालेल्या होत्या आणि त्या जखमांमधून भरपूर रक्तस्राव होत होता। ते सर्व बघून माझं पूर्ण शरीर भीतीने थरथरायला लागलं आणि त्यातच माझा बाईकवरचा कंट्रोल सुटला। मी बाईक सकट रस्त्यावर पडलो आणि बेशुद्ध झालो। मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझ्या जवळच एक माणूस उभा होता। मला शुद्धीत आलेलं बघून त्याने माझी विचारपूस केली। माझ्यासोबत जे झालं ते सर्व मी त्या माणसाला सांगितलं। त्यावर त्याने सांगितलं ते ऐकून मी थक्कच झालो। त्या माणसाने सांगितलं की 2 वर्षांपूर्वी त्याच रस्त्यावर त्या व्यक्तीच्या कारचा अपघात झाला होता आणि अपघात झाला तेव्हा रस्त्यावर एकही गाडी पास होत नव्हती आणि त्यातच तो व्यक्ती मरण पावला। प्रत्येक अमावस्येला तो कुणाला ना कुणाला दिसत असतो, पण तो कुणालाही त्रास देत नाही। बऱ्याच जणांना असा अनुभव आलेला आहे, म्हणून शक्यतो अमावस्येला रात्री त्या रस्त्याने कुणी ये जा करत नाही। मी त्या माणसाचे आभार मानले आणि पुन्हा कधी उशिरा त्या रस्त्याने येणार नाही हे ठरवूनच घरी जायला निघालो। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।